हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण बघतोय सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ह्या चॅप्टरचं हे आपलं 5 नंबरचं लेक्चर आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर फिनिश सुद्धा होणार आहे. तुम्ही जर बाकीचे लेक्चर बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही लेक्चर बघू शकता आणि कंटिन्यू करू शकता. त्यानंतर या चॅप्टरचा आपला लास्ट पॉइंट ह्युमन इव्होल्युशन हा आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. तर आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फ्रॉम एव्हरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती होण्याच्या आधी ही जी काही आपली सगळी बायोडायव्हर्सिटी तयार झालेली आहे तर ही फक्त एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून एवढं सगळं तयार झालेलं आहे. हा पॉईंट आपण इव्होल्युशन या पॉईंटमध्ये बघितला होता. त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिवन बिलो. आता ह्युमन इव्होल्युशन कशा प्रकारे झालं हे आपल्याला समोर या पिक्चरमध्ये दाखवलेलंच आहे की स्टार्टिंगला आपण कसं होतो आणि आताचा ह्युमन कसं आहे हे आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटतंच. त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे की लास्ट डायनासॉर डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर ॲगो. जे शेवटचा डायनासॉर होता तो अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर ॲगो आधीच डिसअपियर झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम ॲन्सेस्टर हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न ल्युमर्स. म्हणजे आधीचे जे ल्युमर होते आधीचे जे ल्युमर होते ते काही मंकी सारखे सिमिलर होते, म्हणजे आपल्या अँसेस्टर सारखे सिमिलर होते. त्यानंतर दिलेले टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिस्प्रूव्ह अबाउट 4 करोड इयर ॲगो. म्हणजे जे मंकी होते आफ्रिकामधले जे मंकी होते त्यांना जी टेल होती, जी शेपूट होती ती डिसअपियर व्हायला किती वर्ष लागलं? 7 करोड इयर्स लागले त्यांची ती टेल डिसअपियर होण्यासाठी. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animal were evolved. म्हणजे हळूहळू त्यांचा ब्रेन मोठा होऊ लागला, त्यांना हाताने काम करायची सवय होऊ लागली. आणि ॲप लाईक ॲनिमल इव्हॉल्व म्हणजे बिन शेपटीचे माकडं त्यानंतर तयार झाले. ॲप लाईक ॲनिमल रिच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया अँड फायनली इव्हॉल्व इन टू गिबॉन अँड अरँगुटान. म्हणजे जे ॲनिमल होते त्यांचा ब्रेनचा यूज करू लागले होते, त्यांचा ब्रेन डेव्हलप झाला होता, हाताचा यूज करू लागले होते. हे ॲनिमल नंतर हळूहळू साऊथमध्ये आणि नॉर्थ ईस्ट आशियामध्ये शिफ्ट झाले आणि ते नंतर कन्वर्ट झाले गिबॉन अँड अरँगुटानमध्ये. रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल म्हणजे जे काही उरलेले ॲप लाईक ॲनिमल होते ॲनिमल स्टेड इन आफ्रिका. आता ते बाकीचे जे उरलेले होते ते आफ्रिकामध्ये राहिले. अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांझी. आणि नंतर त्यांचं रूपांतर झालं गोरिला आणि चिंपांझीमध्ये. इव्हॉल्व अबाउट 2.5 करोड इयर ॲगो. आणि हे गोरिला आणि चिंपांझीमध्ये त्यांना कन्वर्ट व्हायला 2.5 करोड एवढे वर्ष लागले. नंतर इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर ओल्ड स्पेसीज ऑफ ॲप सिम्स टू बी ॲक्युरेट इन डिफरंट वे. म्हणजेच ॲप्सच्या ज्या काही स्पेसीस होत्या त्या 2 करोड इयर आधी काही वेगळ्या स्पेसीसमध्ये वेगळ्या दिसू लागल्या. हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. म्हणजे ते त्यांचा हाताचा वापर जास्त प्रमाणात करू लागले, काही अदर वर्कसाठी आणि खाण्यासाठी सुद्धा ते त्यांच्या हाताचा वापर करू लागले. त्यानंतर समोर दिलेले दोस ॲप्स स्टार्ट्स टू लिव्ह ऑन लँड्स ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. म्हणजे जे ॲप्स होते ते त्यानंतर जमिनीवर राहू लागले. का बरं? तर फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. म्हणजे ड्राय एन्व्हायरमेंटमुळे जे फॉरेस्ट होतं ते कोरडं होऊ लागलं. म्हणजे त्यांना तिथं नंतर खाण्यासाठी वस्तू कमी प्रमाणात भेटू लागल्या, खाण्याची सुखसुविधा त्यांना पुरत नव्हती, म्हणून ते नंतर जमिनीवर राहू लागले. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grassland and thereby their hands become available for use anytime. म्हणजे त्यांचं जे हाड होतं मागचं म्हणजे जे बॅकबोन होतं त्यांचं ते हळूहळू इरेक्ट होऊ लागलं, म्हणजे सरळ होऊ लागलं आणि
नंतर ते सरळ चालू लागलेत, म्हणून जे समोरचे जे हात होते त्यांचे ते अदर कामासाठी ते यूज करू लागले. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व अबाउट 2 करोड इयर ॲगो. म्हणजे हा जो माणसासारखा सरळ चालणारा प्राणी आहे हा तयार व्हायला 2 करोड वर्ष लागले. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रॅमापेथिकस ॲप फ्रॉम नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. म्हणजे हा जो माणसासारखा दिसणारा प्राणी होता किंवा तयार झालेला होता हा रॅमापेथिकसच्या फॉर्ममध्ये तयार झालेला होता. थर्ड नंबरमध्ये आपण बघू शकतो अशा प्रकारे तो तयार झालेला होता. आणि हा सर्वात आधी आपल्याला कुठं पाहायला भेटला तर नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिकामध्ये हा आपल्याला पाहायला भेटला. आफ्टरवर्ड दिस ॲप ग्रोन अप इन साइज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड thus द ॲप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर ॲगो. आणि काही कालांतराने हा जो ॲप लाईक ॲनिमल होता, म्हणजे ॲप लाईक ॲनिमल म्हणजे बिना शेपटीचे जे माकड होते किंवा बिना शेपटीचा जो प्राणी होता तो जो तयार झालेला होता त्याची हळूहळू साईज वाढू लागली आणि तो मोर इंटेलिजंट सुद्धा होऊ लागला. आणि हे सर्वात आधी कुठं झालं तर साऊथ आफ्रिकामध्ये झालं. आणि हे सगळं होण्यासाठी 40 लाख वर्षे तेव्हा लागली. म्हणजे यावरून आपण सांगू शकतो की इव्होल्युशन ही खूप स्लो प्रोसेस आहे. त्यानंतर समोर दिलेलं आहे द मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ द जीनस ह्युमो अबाउट 20 लाख इयर्स ॲगो अँड द स्किल ह्युमन डेव्हलप. 20 लाख वर्ष आधी काय झालं त्यांच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून आले आणि एक स्किल ह्युमन डेव्हलप झाला. स्किल डेव्हलप म्हणजे काय की काम करणारा ह्युमन डेव्हलप झाला. म्हणजेच त्याला कुठल्या तरी गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं आणि तो ते काम करू लागला, त्याला ते काम जमू लागले, त्याला म्हणतात स्किल डेव्हलप. आणि हे सगळं व्हायला 20 लाख वर्ष लागले. अबाउट 15 लाख इयर ॲगो ह्युमन वॉकिंग with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continents. म्हणजेच 15 लाख वर्षानंतर एक स्ट्रेट चालणारा मनुष्य तिथं तयार झाला. आणि हे सगळ्यात आधी आपल्याला कुठे पाहायला भेटलं तर आशियन कंटिनेंटमध्ये जे चायना आणि इंडोनेशिया आहे त्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटले. Evolution of upright man continue in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years and meanwhile it discovered the fire. म्हणजे माणूस त्यानंतर तो जो तयार झालेला माणूस होता तो एकदम स्ट्रेट चालू लागला, त्याचा ब्रेन डेव्हलप झाला आणि नंतर 1 लाख वर्षानंतर त्यांनी फायरचा शोध लावला, म्हणजे जाळेचा शोध लावला, आगीचा शोध लावला. Brain of 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man जे होमो सॅपियन्स. म्हणजेच त्यानंतर हा जो ब्रेन डेव्हलपवाला माणूस तयार झाला होता, स्वतःची कामं स्वतः करू शकणारा माणूस जेव्हा तयार झालेला होता, सरळ चालू शकणारा माणूस जेव्हा तयार झालेला होता तेव्हा त्याला आपण क्लास वाईज मॅनमध्ये डिवाईड करू शकत होतो. म्हणजे होमोसेपियन्स म्हणजे विचार करणारा माणूसमध्ये त्याला आपण डिवाईड करू शकतो. नॅन्ड्रथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. वाईज मॅन म्हणजे काय, बुद्धिवाला माणूस. आता जो बुद्धिवाला माणूस होता आपण त्याला नॅन्ड्रथल मॅन असं नाव पाडण्यात. द क्रो मॅग्नोन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ago and afterward this evolution had been faster than the earlier. म्हणजेच क्रो मॅग्नोन मॅन जो होता तो 50,000 वर्षाआधी तयार झाला होता. आणि म्हणजेच यानंतरचं जे इव्होल्युशन आहे, जी उत्क्रांती आहे ती आधीपेक्षा फास्ट होऊ लागली. अबाउट 10,000 year ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. त्यानंतर 10,000 वर्षानंतर तो जो माणूस तयार झालेला होता त्यांनी शेती करायला सुरू केली. नंतर इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हेअर्ड्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज. त्यानंतर त्यानं पाळीव प्राणी पाळायला सुरू केली आणि नंतर सिटीज पण वसवले, म्हणजे नगरसुद्धा वसवले, गावंसुद्धा तयार केली. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस म्हणजे सांस्कृतिक विकास पण तिथं घडून आला.
आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 500 year ago and thus the history had been started. म्हणजे 50,000 वर्षानंतर त्यांना लिहिता सुद्धा येऊ लागलं आणि त्यानंतर इतिहास थोडा बदलून गेला. नंतर मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 year ago and industrial society was established about 200 year ago and now we have reached at this stage. म्हणजे आत्ताचं जे आधुनिक विज्ञान आहे ते 4,000 वर्ष आधी डेव्हलप झालं 400 वर्ष आधी डेव्हलप झालं आणि त्यानंतर 200 वर्षानंतर जे काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहे त्या तयार व्हायला सुरू झाल्या. अँड स्टील वी आर रिसर्चिंग द डिटेल ऑफ रूट्स ऑफ ह्युमन ॲन्सेस्टर. म्हणजे आतासुद्धा आपण आपले ह्युमन ॲन्सेस्टर कसे असतील, आपले पूर्वज कसे असतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मी तुमचं हेरिडिटी अँड इव्होल्युशन हे चॅप्टर पूर्णपणे कवर केलेलं आहे. आवडल्यास लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारे भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. न्यू चॅप्टर न्यू बिगिनिंग. थँक्यू.